चांगलं बोला, लोक तुम्हाला चांगलं बोलतील. तसं तुम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका, तेव्हा लोक तुमच्या दुःखामध्ये दुःख मानतील. तुम्ही दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, तेव्हा लोक तुमच्या सुखामध्ये सुख मानतील. म्हणून पहिला वर्ग जळजळणारा त्याचा विचार करायचा नाही, दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी महाराज. असा माणूसच नाहीये की तो दुःखी नाहीये. आता खरंच सांगा बरं, एवढ्या सोयाबीन हाताशी आलेल्या आहे, तोंडाशी घास आलेला आहे, पावसाची काय गरज हो? काही गरज नाही सध्या पावसाची. धरणं वगैरे विहिरी वगैरे सगळं चांगलं भरलेलं आहे, आता पावसाची गरज नाही. पण ज्याची गरज नाही तो आल्याशिवाय राहत. जीवनाचं गणितच असं आहे, प्रत्येकाला सुख हवंय ते मिळत नाही, आणि दुःख कोणालाच नको ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. भले जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये, जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाही, जे तुम्हाला आहे ते मला नाही. पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण जगातल्या प्रत्येक माणसाला कोणतं कोणतं दुःख आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया हो, दुखिया दिन बैरागी. तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रातले राजे सुखी आहे? सगळ्याची धाकधूक वाढली, धाक धूक धाक धूक धाक धूक. कसं होईल कसं नाही, कसं होईल कसं नाही. देवाचं गणितच उलट आहे महाराज. महाविकास आघाडीवाल्याला वाटलं होतं आता दोन्ही राज्यातलं सरकार जातं करणं, एकीकडे बहुमतात आलं आणि एकीकडे गेलं. आता कसं करावं, महाराष्ट्राचं कसं होतं काय नाही कसं होतं. आता त्यांचे देऊळ जर पाण्यात येत आपलं कसं होईल? राजाचं देऊळ जर प्राण्यात येत तर प्रजेचं कसं व्हायचं? प्रजा तर बिचारी कधी दुःखीचे महाराज. मला वाटतं 1947 पासून आतापर्यंत प्रजेचं कल्याण करणारा एकही शासन महाराष्ट्रात झालेलं नाहीये. अवघड परिस्थिती महाराज. आणि बिचारा शेतकऱ्याचं तर नशीब एवढं खराब आहे, ज्या वर्षी उत्पन्न चांगलं असतं त्या वर्षी भाव कमी असतो, ज्या वर्षी भाव चांगला असतो त्या वर्षी उत्पन्न कमी होतं. कधी कधी भावही चांगला उत्पन्नही चांगलं, पण पाऊस काही जेव देत नाही. उलट जिकून तिकून पहा, कोरोना आला तरी शेतकरीच मारणार, ओला दुष्काळ आला तरी शेतकरीच मारणार, आणि कोरडा आला तरी शेतकरीच मारणार. वास्तविक या देशाला कृषी प्रधान देश मानलं जातं. कोणता देश मानलं जातं? हा पुढारी प्रधान देश नाही, बिल्डर प्रधान देश नाही, उद्योगपती प्रधान देश नाही, बिल्डर देश नाहीये. हा देश कोणता आहे? कृषी प्रधान आहे. ज्या देशामध्ये कृषी प्रधान म्हणलं जातं त्या देशातला सगळ्यात जास्त दुःखी प्राणी जर कोणता असेल तर कृषी. विठ्ठल विठ्ठल.